परब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण सद्गुरूंचं जे स्वरूप आहे परब्रह्म, ते परब्रह्म का असतं, त्याला परब्रह्म का म्हटलं जातं, याचा विचार करतो आहोत. परब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठी संकल्पना, की त्या परब्रह्माच्या पलीकडे कुठलीही संकल्पना शिल्लक राहत नाही किंवा पुढची संकल्पना नाहीच आहे. ते शेवटचं टोक आहे परब्रह्म. पर म्हणजे श्रेष्ठ आणि ब्रह्म, ब्रह्म याचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे, ज्याच्यामुळे सगळं आहे, जे अनादिकालापासून विद्यमान आहे, की ते केव्हा निर्माण झालं हे कुणालाही सांगता येत नाही, आणि तेच एकमेव कायम अस्तित्वात असतं, ते कधीही नष्ट होत नाही, असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. सद्गुरूंना ही ब्रह्माची संकल्पना वापरली जाते, उपमा दिली जाते की गुरु हे साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत, परब्रह्मस्वरूप आहेत. ब्रह्मस्वरूप आहेत म्हणजे गुरु हे ते ब्रह्मतत्वच गुरूंच्या रूपामध्ये देह धारण करून आपल्यासाठी आलेलं आहे, असं आपल्याला सामान्यपणे सांगता येतं. मग हे गुरु साक्षात परब्रह्म आहेत, त्यांच्यामध्ये जे तत्व, ज्या शक्ती, जे सामर्थ्य सामावलेलं आहे त्याचा आपण विचार करतो आहोत. हा विचार आपल्याला दीक्षा झाल्याशिवाय त्याच्यातल्या सूक्ष्म गोष्टी कळत नाहीत, कारण सगळ्याच गोष्टी या लिखित स्वरूपामध्ये नसतात. लिखित ज्या गोष्टी आपल्याला आढळतात ग्रंथांमध्ये, त्याच्यामध्ये असणारं जे गुह्य ज्ञान आहे ते केवळ आणि केवळ गुरूंच्या कृपेनेच आपल्याला समजायला लागतं, त्याचं आकलन व्हायला लागतं. त्याच्याकरता आपली प्रज्ञा जी आहे ती जागृत व्हावी लागते. आपल्या बुद्धीवरचं जे मळभ आहे, बुद्धीचं जे जडत्व आहे ते नाहीसं व्हावं लागतं. बुद्धीला प्रयत्नपूर्वक साधना करून, साधनेच्या माध्यमातून सूक्ष्म करावं लागतं. आणि जशी जशी बुद्धी सूक्ष्म होत जाईल तशी तशी आपली प्रज्ञा जागृत व्हायला लागते, आणि मग त्या प्रज्ञेच्या माध्यमातून गुरु आपल्याला जे ज्ञान देतात, आपल्याकडे जे ज्ञान प्रक्षेपित करतात, जे अत्यंत सूक्ष्म स्तरावर असतं, त्याचं ग्रहण आपल्याला करता येतं. आणि अशी क्षमता ज्या शिष्यामध्ये येते तोच शिष्य परिपूर्ण ज्ञान संपादन करू शकतो, किंवा तोच पूर्णत्वापर्यंत जाऊ शकतो, तोच ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. त्यामुळे शिष्याला आपल्यामध्ये प्रज्ञा प्रकट करावी लागते, जागृत करावी लागते. त्याच्याकरता त्याला सातत्याने अभ्यास करावा लागतो. हा अभ्याससुद्धा एकांतात अनेक वर्ष त्याला साधावा लागतो. अगदी उदाहरण आठवलं म्हणून सांगते. संत श्री एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना श्री दत्तात्रयांचं दर्शन घडवलं. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी आपल्या सामर्थ्याने श्री दत्तात्रयांचं दर्शन घडवलं. पण एकनाथ महाराजांची जी प्रज्ञा होती ती तेवढी अजून तयार झालेली नव्हती, आणि म्हणून त्या प्रज्ञेच्या जागृतीकरता म्हणून एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी एकांतामध्ये साधना करायला सांगितली, आणि एक विशिष्ट अनुभव आल्याशिवाय तू परत यायचं नाही असं सांगितलं. आणि पैठणजवळ
जो शूलभंजन नावाचा डोंगर आहे तिथे त्यांना राहायला सांगितलं. अनेक वर्ष एकनाथ महाराज त्या ठिकाणी साधनेमध्ये रममाण झाले. तिथे आपलं भरणपोषण कसं होणार, आपलं रक्षण कसं होणार हा कुठलाही विचार त्यांनी केला नाही. का? कारण गुरूंवर एकदा आपण आपलं सगळा भार घातला, सगळं त्यांच्यावर सोपवलं की ते ती व्यवस्था पाहतात. त्यांनी आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता तिथे पाठवलं आहे. त्यामुळे बाकीच्या सगळ्या चिंता विचार त्यांनी सोडून दिले. कुठलाही विकल्प गुरूंविषयी मनामध्ये ठेवला नाही की मला गुरूंनी इथे जंगलामध्ये या डोंगरावरती एकट्याला पाठवलं आहे, आता माझं इथे कसं होणार, मला इथे सोबतीला कोण येणार किंवा काय, असं कुठलाही विचार केला नाही. गुरु आज्ञाप्रमाणे मांडली आणि त्या ठिकाणी ते ध्यानस्थ एका ठिकाणी जाऊन बसले. दिवसभर ध्यान करायचं, रात्री थोडी विश्रांती घ्यायची, पहाटे उठून स्नान करायचं, पुन्हा ध्यानस्थ बसायचं. जेवणाचं काय, तर तिथे जाता येता एक मेंढपाळ, शेळ्या पाळणारा, तो एक चरबी भरून दूध त्या ठिकाणी आणून ठेवायचा. त्याच्या मनाचा भाव पाहून एकनाथ महाराज केवळ तेवढं दूध ग्रहण करायचे. असं त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी ते राहिले आणि आपली साधना सिद्ध केली. बुद्धी जी आपण म्हणतो ना जड असते, म्हणजे जडाशी तिचा जो संबंध असतो तो कसा तोडायचा असतो, तो अशा पद्धतीने तोडायचा असतो, म्हणून ही कथा आहे. तर जशी जशी त्यांचं मन आणि त्यांची बुद्धी एकाग्र व्हायला लागली, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन व्हायला लागली, तसं तसं त्यांचं बाह्य भान विसरायला लागलं. आपण कुठे बसलो आहोत, कशासाठी बसलो आहोत, आपलं शरीर, त्या शरीराला ऊन लागतं आहे, वारं लागतं आहे, पाऊस लागतो आहे, किंवा शरीराच्या जवळ काही प्राणी येत आहेत, पक्षी येत आहेत, याचं कुठलंही भान त्यांना शिल्लक राहिलं नाही. आणि जे आत्मतत्व आहे त्याच्यामध्ये ते एकरूप व्हायला लागले. किती एकरूपता त्यांना प्राप्त झाली, किती तल्लीनता त्याच्यामध्ये त्यांना प्राप्त झाली की त्यांना त्यांच्या शरीराचं अजिबात भान शिल्लक राहिलं नाही. एक मोठा काळा साप त्यांना चावायला म्हणून आला. आता तो डोंगर होता, डोंगरामध्ये असे प्राणी पशुपक्षी तर कायम असतातच आणि त्या काळातला तो डोंगर आहे. आणि एकनाथ महाराजांच्या अंगाला त्याने स्पर्श केला चावण्याकरता, तर त्यांच्या स्पर्शाने त्याच्या मनामध्ये, म्हणजे त्या सापाच्या मनामध्ये जे भाव होते ते निघून गेले आणि तो त्यांच्या संपूर्ण शरीराला वेटोळं घालून आपला फणा त्यांच्या डोक्यावरती धरून बसला. म्हणजे जणू काही त्यांनी त्यांच्या डोक्यावरती सावली धरली. आणि तो कितीतरी वेळ त्यांच्या शरीराला वेटोळं घालून बसायला लागला. हे रोजचं व्हायला लागलं की हे ध्यानस्थ झाले की तो यायचा त्यांच्या शरीराला वेटोळं घालून आणि बसायचा. एकदा त्या मेंढपाळाने येता जाता ते बघितलं आणि त्याला असं वाटलं की आता ह्या माणसाचं काही खरं नाही, हा साप यांना चावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याने बोंब ठोकली की हा माणूस आता मेला. त्याच्या त्या आरडाओरड्या त्यांनी केल्यामुळे तो साप तिथून निघून गेला. आणि नंतर काही वेळाने एकनाथ महाराज जागे झाले. मग त्या माणसाने त्यांना सांगितलं की असं असं तो साप तुम्हाला गुंडाळून बसत होता आणि तुम्हाला त्याचं भान पण नव्हतं. ही जी अवस्था त्यांना प्राप्त झाली याला आपण समाधी म्हणतो. ही जी अवस्था आहे हीच आहे उच्चतर चेतनेशी होणारा समन्वय, एकाग्रता, तल्लीनता, त्याच्यामध्ये पूर्ण मन आणि बुद्धी विलीन होणं, ही अवस्था. तर गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये ज्या वेळेला गुरु ज्ञान प्रक्षेपित करतात आणि शिष्य ते ज्ञान ग्रहण करतो, त्यावेळेला शिष्याचा सगळे जे भाव असतात ते गुरूंच्या ठिकाणी एकरूप झालेले असतात. गुरूंच्या चेतनाशक्तीशी
शिष्याची चेतनाशक्ती एकरूप होऊन जाते. मग ह्या गोष्टी लगेच चटकन शिष्याला जमतील का? शक्य नाही. त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, गुरूंच्या सानिध्यामध्ये काही काळ राहावं लागतं. आणि ज्यावेळेला या गोष्टी होतात, त्याचा अभ्यास दृढतेने होत जातो, त्यावेळेला गुरूंची जी चेतनाशक्ती आहे त्या चेतनाशक्तीपर्यंत तो येऊन पोहोचतो. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये जे काही संसारिक भाव असतात, देहबुद्धी असते, ती हळूहळू नाहीशी होऊन जाते. आणि मग गुरूंकडनं जे जे निर्देश त्याला प्राप्त होतात ते तो सहजतेने ग्रहण करू शकतो. गुरूंची आणि शिष्याची चेतना ही एकरूप होते. जसं भक्त आपल्या भगवंताशी एकरूप होतो, तसं शिष्य देखील आपल्या गुरूंशी एकाग्र होत जातात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये विद्युत शक्ती असते आणि ती वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करते. काही ठिकाणी आपण ट्यूब लावतो, काही ठिकाणी त्याच विद्युत शक्तीतून आपण टी व्ही लावतो, रेफ्रिजरेटर लावतो, मिक्सर लावतो आणि काय गोष्टी आपण त्या एका विद्युत शक्तीतून त्याचा आपण अनुभव घेत असतो. विविध कार्य ती विद्युत शक्ती आपल्या घरामध्ये करत असते. हे जसं आहे त्याप्रमाणे गुरूंच्यामध्ये देखील अफाट अशा शक्तीचं भांडार असतं आणि ते आपल्या शिष्यांपर्यंत आपली शक्ती प्रक्षेपित करत असतात. जर शिष्य उत्तम साधनेने संपन्न झालेला असेल, पूर्ण एकाग्रतेने तो गुरूंशी तन्मय झाला असेल, गुरूंविषयीची अत्यंतिक निष्ठा त्याच्यामध्ये असेल, गुरूंव्यतिरिक्त दुसरा कुठलाही भाव त्याच्या मनामध्ये नसेल, तर त्याची उच्चतर चेतना जागृत होते आणि गुरूंकडनं जी काही शक्ती प्रक्षेपित होते ती तो सहजतेने ग्रहण करू शकतो, संपादित करू शकतो. तो त्यांनी दिलेली शक्ती वाहून नेऊ शकतो. तो उत्तम वाहक होऊ शकतो. पण जर शिष्याची चेतना तेवढी विकसित झाली नसेल, उच्च स्तरापर्यंत ती आली नसेल, गुरूंशी जर शिष्य एकाग्र झाला नसेल, गुरु वेगळे आहेत, आपलं आराध्य दैवत वेगळं आहे आणि आपल्याला आपला संसारही करायचा आहे, सगळे भाव मनातले संसारामध्ये जर बुडलेले असतील, तर अशा अवस्थेमध्ये त्या शिष्याला गुरूंकडनं जे काही प्रक्षेपित झालेलं ज्ञान आहे ते ग्रहण करता येत नाही. म्हणजे गुरूंनी आपल्याला शिष्यत्व बहाल केल्यानंतर आपल्याला किती पराकोटीची साधना करावी लागते, केवढी तयारी ठेवावी लागते आणि सातत्याने अभ्यास करावा लागतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे शिष्याला उच्च चेतनेपर्यंत आणण्याकरता गुरु देखील लगेच काही या गोष्टी होत नाही, पण गुरु आपला शिष्य जागृत व्हावा, उच्च चेतनेने संपन्न व्हावा म्हणून एक क्रमबद्ध असा संस्कार, असं शिक्षण हळूहळू त्याला देत असतात आणि त्याला ते विकसित करत असतात. पण शिष्याने देखील गुरूंकडे तितकं लक्ष द्यायला हवं. ते ज्या वेळेला ज्या गोष्टी सांगतील, ज्या पद्धतीने सांगतील, ते सगळं त्याने आत्मसात करून घ्यायला हवं. मला आत्ता वेळ नाही, मला आत्ता बाकीची कामं आहेत, माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, असं जर त्याने मनामध्ये भाव ठेवला तर मात्र या गोष्टी अशक्य होतात. जर तुम्ही दीक्षा घेतली आहे, गुरूंचा मंत्र घेतलेला आहे, तर त्यावेळेला तुम्हाला हे एक्सक्यूज देता येत नाही, देऊ नये. आपण एका वेगळ्या प्रांतामध्ये अनुभव घेण्यासाठी तिथे आलो आहोत ना, मग आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण काही वेळ तरी दूर ठेवावे. असं होत नाही की गुरु आपल्याला 24 तास तुम्ही फक्त एवढंच करा असं सांगतात, असं कधी होत नाही. कारण गुरूंनाही माहिती आहे आपण संसारी माणसं आहोत.
आपल्याला संसारातल्या गोष्टी कर्तव्यसुद्धा पार पाडायची आहेत, पण त्याच्यातला काही वेळ आपल्याला आपल्या साधनेसाठी दृढतेने द्यायला हवा. गुरु जे काही आपल्याला सांगतील त्याच्याशी आपलं मन, आपल्या भावना आपल्याला तादात्म्य कशा करता येतील याचा अभ्यास करायला हवा. संसाराचा विचार सोडून संसाराच्या पद्धतीने चालतोच. संसार म्हणजे काय, सरकत जाणारा, पुढे पुढे जाणारा. संसार कधी थांबत नाही, तो होत जातो. त्याचं चिंतन करून त्याच्यामध्ये वेगळं काही होत नाही. पण आत्मिक स्वरूपाचं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला साधनेकडे आणि गुरु जे काही सांगतील त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. जर असं आपण केलं तर आपली आत्मिक चेतना जागृत व्हायला मदत होते आणि अशाच शिष्यामध्ये ज्ञानाचा आंतरिक संचार सहजतेने सद्गुरू करतात. ज्या शिष्याचं मन गुरूंसाठी पूर्णपणे अनुकूल असतं त्याच्या ठिकाणी शक्तीचा प्रवाह वाहायला लागतो. बघा, ज्याचं मन गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे अनुकूल आहे, प्रतिकूल नाही, गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून गुरु म्हणतील त्या पद्धतीने ज्या वेळेला आपण वागायला लागतो त्यावेळेला त्यांच्याकडून जी शक्ती येते त्याचा प्रवाह सहजतेने त्या शिष्यामध्ये व्हायला लागतो, प्रस्फुटित होतो. गुरु ज्या पद्धतीने शक्तीचं संप्रेक्षण करतात त्यात शिष्याकडून शारीरिक, मानसिक किंवा आत्मिक स्तरावरती कुठलाही अडथळा त्याने येऊ द्यायचा नसतो. की ज्या वेळेला गुरु आपल्याला शक्ती प्रदान करत असतात, ज्ञान देत असतात, त्यावेळेला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक या तीनही पातळीवरती शिष्याने सावध, सजग, तत्पर राहायला हवं. नाही तर मला आत्ता त्रास होतो आहे, मला शारीरिक व्याधी आहे, मला या गोष्टी जमत नाही, मला फार वेळ वाचता येत नाही, मला इतका वेळ साधना जमणार नाही, किंवा त्याचं मन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर भरकटत असेल, आत्मिक पातळीवरती तो जर स्थिर होऊ शकत नसेल, असे जर अडथळे त्याच्याकडून आले तर ही गोष्ट होत नाही. शिष्याकडून हा अवरोध होतो आणि मग गुरूंनी कितीही देण्याचा प्रयत्न केला आणि शिष्य जर घ्यायलाच तयार नसेल तर तिथे त्याचा उपयोग होत नाही. म्हणून गुरु आणि शिष्य दोघांच्या चेतनेने समान स्तरावर कार्य करायचं असतं. पहिली गोष्ट अशी की गुरूंची जी चेतनाशक्ती असते तिथपर्यंत शिष्याने स्वतःला आणायचं असतं, त्याच्याकरता साधना असते. आणि ज्या वेळेला शिष्याची चेतनाशक्ती, चेतनेचा विकास हा पूर्ण होतो त्यावेळेला गुरु मात्र त्याला ज्ञान देतात, शक्ती देतात. म्हणून दोघांच्या चेतनेचा स्तर जो आहे तो काही प्रमाणात तरी एकरूप होतो आणि मग दोघांकडनं उत्तम असं कार्य घडायला लागतं. काय कार्य घडतं तर दोघांची शरीरं जरी वेगळी दिसत असली तरी आत्मिक स्वरूपामध्ये, आध्यात्मिक रूपामध्ये दोघंही अभिन्न होऊन जातात. बघा, आपल्याकडे गुरु आणि शिष्य यांच्या जोड्या आपण पाहू शकतो. मगाशीच उदाहरण दिलं, जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज. जनार्दन स्वामींशी एकनाथ महाराज किती एकरूप होते की त्यांच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी ते एका जनार्दनी असं नामोल्लेख करतात. की जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज दिसायला जरी दोन वेगळे असले तरी दोघंही एकच आहे. त्या दोघांमध्ये कुठलाही फरक नाही, भिन्नत्व नाही. आता भिन्नत्व नव्हतं का? भिन्नत्व फक्त शारीरिक पातळीवर होतं, दोघांची शरीरं वेगळी होती, पण दोघांचं मन एक होतं, दोघांचे विचार एक होते, दोघांची आत्मिक चेतना एक झालेली होती. अगदी अलीकडचं उदाहरण घ्या, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. हेच सगळं आपल्याला त्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. स्वामी विवेकानंद शिकागोला गेल्यानंतर तिथे काही काळ राहिले
खरं तर फार काळ ते तिथे राहणार नव्हते, पण तिथे लोकांनी आग्रह केला आणि स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी राहून आपल्या वैदिक संस्कृतीचं, आपल्या वैदिक जे काही आपले परंपरा आहेत त्यांचं ज्ञान तिथल्या लोकांना नीट पटवून दिलं. ते सगळं करत असताना त्यांना वारंवार आपल्या सद्गुरूंकडनं चेतना मिळत होती. असे कितीतरी प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये सांगितले जातात की उद्या एखादी परिषद त्यांची ठेवलेली आहे, विषय सांगितला आहे, आजूबाजूला आपल्या पुस्तकं नाहीत, काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे याविषयी संभ्रम विवेकानंदांच्या मनामध्ये निर्माण होतो. मी आता काय करू, कुठे जाऊ, या लोकांना कसं तोंड देऊ. पण त्याच वेळेला ज्यावेळेला ते बोलायला बसतात त्यावेळेला प्रत्यक्ष त्यांचे गुरु त्यांच्यासमोर उभे आहेत आणि त्यांना ते सांगतायत की हे 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 मुद्दे घे आणि या मुद्द्यांवर अशा पद्धतीने तू बोल. हे एक नाही, दोन नाही, अनेक वेळा घडलेल्या घटना आहेत स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात. हे कसं होतं आपल्याला हे सगळं चमत्कार दिसतो, वाटतो. हा चमत्कार नव्हे, हे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जे तादात्म्य होतं आणि गुरूंकडनं जी चेतना शिष्याला मिळते त्याचं हे उदाहरण आहे. हे असं घडत जातं. त्यामुळे गुरु आणि शिष्य या दोघांच्या चेतनेचा समान स्तर ज्यावेळेला होतो त्यावेळेला अशा पद्धतीचं कार्य त्यांच्याकडनं घडतं. दोघांची शरीरं जरी वेगळी दिसत असली तरीसुद्धा मानसिक पातळीवर, आत्मिक पातळीवर, बौद्धिक पातळीवर, विचारांच्या पातळीवरती दोघंही एकरूप झालेले दिसतात, अभिन्न दिसतात. गुरूंच्या प्रती शिष्याचा समर्पण भाव हा त्याचा सगळा अहंकार नाहीसा करतो. जर आपल्यामध्ये ती चेतना जागृत व्हावी असं वाटत असेल तर सर्व भावेनं गुरूंना शिष्याने समर्पित व्हायचं असतं. केवळ गुरूंच्या समोर आल्यानंतर आपण त्यांना नमस्कार केला, पायावर डोकं ठेवलं म्हणजे आपण समर्पित झालो असं काही शिष्यांना वाटतं. हा जो भाव आहे तो तेवढ्या क्षणापुरताच असतो. इथे तसा भाव अपेक्षित नाही. काया वाचा मने सातत्याने प्रत्येक क्षणाला मी गुरूंच्याच चरणी समर्पित आहे. गुरु हे माझे स्वामी आहेत, गुरु माझे मालक आहेत. गुरूंच्याच प्रेरणेने या शरीराचं सगळं कार्य चालतं. गुरूंच्याच प्रेरणेने ही वाणी व्यक्त होते. गुरूंच्याच प्रेरणेने बुद्धीमध्ये विचार व्यक्त होतात. असं ज्या वेळेला भाव निर्माण होतात त्यावेळेला त्याला समर्पण म्हणतात. कायेने वाचेने मनाने मी जे काही कार्य करेल ते सगळं गुरूंचंच कार्य असेल. गुरूंच्या कार्याव्यतिरिक्त माझं देह, माझं शरीर दुसरं काम करणार नाही. शारीरिक, मानसिक, मनामध्ये कायम सद्गुरूंच्या चरणांचं चिंतन. काया वाचा मने, वाणीने कायम सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं, मंत्राचं स्मरण. त्याला म्हणतात समर्पण भाव. की माझं जे काही अस्तित्व आहे तेच गुरूंमुळे आहे. माझ्याकडे ज्या वस्तू आहेत असं मी म्हणतो, मग तो माझा देह असेल आणि देहाला अनुषंगून ज्या काही गोष्टी असतील, मग त्या भौतिक पण असतील किंवा आत्मिकसुद्धा असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या गुरूंनी व्यापलेल्या आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी माझे गुरूच आहेत. असा ज्या वेळेला भाव निर्माण होतो त्यावेळेला गुरूंशी खऱ्या अर्थाने आपण एकाग्र होतो, तादात्म्य पावतो. आणि गुरूंच्या ठिकाणी समर्पण भाव जर आपण कायम मनामध्ये ठेवला, बाळगला, तर त्या शिष्याच्या ठिकाणी असणारा सगळा अहंकार हळूहळू नाहीसा व्हायला लागतो. काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की जे गुरु असतात त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांना नमस्कार करण्यापुरता अहंभाव बाजूला गेलेला दिसतो.
गुरूंपासून थोडंसं 4 फूट अंतरावर माणूस गेला की पुन्हा तो अहंकाराने भरतो. किंवा काही महाभक्त असे असतात की गुरूंच्या समोर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा मिरवतात. मी हे काम केलं, मी ते काम केलं, मी असं केलं, मी तसं केलं. आणि एवढंच नाही तर गुरूंचा अपमान होईल अशा पद्धतीने वागतात, क्रिया करतात. ज्या वेळेला आपण गुरूंच्या ठिकाणी समर्पित असतो किंवा तो समर्पणाचा भाव मनामध्ये ठेवतो त्यावेळेला आपली क्रिया देखील समर्पणाचीच व्हायला हवी. तसं होत नाही. बोलताना फक्त गुरु हे आमचं सर्वस्व असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्ष कृती मात्र तशी होत नाही. कृती करत असताना गुरुंच्या ठिकाणी, आम्ही आमच्या ठिकाणी. आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे. आम्हाला जे पटेल तेवढंच आम्ही गुरूंचं ऐकणार. आम्हाला जे पटेल म्हणजे आमची जी काही बुद्धी आहे जी पूर्णपणे कशी आहे, जड आहे, सांसारिक विचारांनी भरलेली आहे, त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, त्याच्यामध्ये अविवेक आहे. अशा बुद्धीला जे काही पटेल तेवढंच आम्ही घेऊ. बाकी आम्हाला गुरूंच्या बाकीच्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही. असा जर त्या शिष्यामध्ये भाव असेल तर मग त्या शिष्याची उच्चतर चेतना कशी जागृत होणार? हा विचार ज्यांनी शिष्यत्व पत्करलेलं आहे त्यांनी कायम करायला हवा. आपल्या अवगुणांचं, आपल्या दोषांचं निरीक्षण आपण करावं आणि ते दूर करण्याचा होईल तेवढा प्रयत्न कायम करावा. आणि खरं सांगू का, माणसाला अशक्य काही नाही. त्यांनी ठरवलं की मला माझ्यातले हे गुण दोष दूर करायचे आहेत आणि माझ्यामध्ये हे गुण आणायचे आहेत, तर तो कुठल्याही वयामध्ये ह्या गोष्टी करू शकतो, स्वतःमध्ये बदल करू शकतो. फक्त त्याच्या मनाने ते मान्य करायला हवं की मी चुकतोय, मला हे नको आहे माझ्यामध्ये आणि मला हे हवं आहे माझ्यामध्ये. एवढं झालं की त्याच्यामध्ये बदल झाला म्हणूनच समजा. म्हणून समर्पण हे शिष्याच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. एक समर्पणाची जी भावना असते तीच शिष्याची चेतना उच्चतरावर नेते आणि गुरूंशी त्याचं अनुसंधान प्रस्थापित करते आणि त्यांच्याकडून त्याला ज्ञान, प्रबोधन, अनुग्रह प्राप्त करून देऊ शकते. आता ही जी काही संप्रेक्षण, प्रक्षेपण असे शब्द आपण वापरतो आहोत, ती मूळ संकल्पना जी आहे ती ब्रह्मांडीय चेतनेवर आधारित आहे. आता ब्रह्मांडीय चेतना काय आहे, तर आपण व्यक्ती आहोत. प्रत्येक व्यक्तीची एक व्यक्तिगत अशी चेतना असते आणि ही जी व्यक्तिगत चेतना आपली असते तिचा ब्रह्मांडीय चेतनेशी पूर्णपणे ती जोडलेली असते. आपली चेतना त्या ब्रह्मांडीय चेतनेचा एक अंग असते, एक भाग असते. आणि होतं काय की आपल्याला आपल्या व्यक्तिगत चेतनेचा देखील अनुभव येत नाही, तर ब्रह्मांडीय चेतनेचा काय अनुभव येणार? बरोबर आहे. आता आपल्याला आपल्या व्यक्तिगत चेतनेचा अनुभव का येत नाही? सगळ्यात महत्त्वाची 3 कारणं आहेत. एक आहे अहंकार, दुसरं आहे अज्ञान आणि तिसरं आहे अविद्या. ह्या 3 गोष्टी अशा आहेत की त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अंतर्गत असणारी जी चेतना आहे तिचा अनुभव येत नाही. अहंकार असतो. आता हा जो अहंकार आपण बाळगलेला असतो त्या अहंकारामुळे आपण आपल्याला म्हणजे आपलं मन आपल्या स्वतःविषयी ज्या काही त्यांनी कल्पना केलेल्या असतात, ज्या इतरांपेक्षा सुपर असतात, त्या कल्पनांमध्ये स्वतःला बांधून ठेवतो आणि मी म्हणेल तसं, मी करेल तसं, हा जो मी आहे, हा मी आपल्या मनामध्ये आपण बाळगतो आणि तो आपण वाढवतो.
तो मीपणाचा भाव काय आहे? मीपणाचा भाव. हा मीपणाचा भाव जितका वाढेल तितका तो अहंकार वाढतो, आणि जितका अहंकार वाढतो तितकं अज्ञान वाढायला लागतं. कारण आपल्याला आपल्या व्यतिरिक्त जर काही दिसलं नाही, आपण पाहण्याचा प्रयत्नच करत नाही. मीच्या पलीकडे आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यापलेलं जे विश्व आहे ते दिसत नाही. आणि हा मीच आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर करतो. म्हणून अहंकार आपण दूर केला की आपल्यातलं अज्ञान दूर होतं. अज्ञान दूर झालं की अविद्या नाहीशी होते. आणि ही अविद्या, अज्ञान, अहंकार हे भाव हळूहळू नाहीसे झाले की आपल्यामध्ये जी आंतरिक चेतना आहे त्या चेतनेशी आपण एकरूप व्हायला लागतो. आपल्या चेतनेशी आपण एकरूप व्हायला लागलो की आपले सद्गुरू जे असतात ते ही ब्रह्मांडीय जी चेतना असते त्या चेतनेशी आपला संबंध प्रस्थापित करून देतात. सद्गुरू काय करतात? तर ती जी ब्रह्मांडीय चेतना आहे ती आपल्यामध्ये विकसित करून देतात. आत्मचेतना आणि ब्रह्मांडीय चेतना याच्यामध्ये फरक असतो. आपण बघितलं की आत्मचेतना ब्रह्मांडीय चेतनेचं एक अंग आहे, एक अंश आहे, आणि तो अंश त्या व्यापक अशा ब्रह्मांडीय चेतनेमध्ये एकरूप होतो. म्हणजे पाण्याचा एक थेंब ज्या वेळेला नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये एकरूप झाला की तो काय होतो? समुद्र रूप होऊन जातो. तशी आपली अवस्था होते. पण त्याकरता आपल्याला गुरूंशी तादात्म्य पावावं लागतं. आणि गुरूंशी तादात्म्य हे भावनेच्या माध्यमातूनच होऊ शकतं. त्यांच्या ठिकाणी कायम समर्पित भाव आपण ठेवायला हवा. मी नको त्या ठिकाणी. हा मी जर आपल्याला आपल्या जीवनातून काढता आला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. मी तर म्हणते की हा मी कुठेही काढायचा नाही, तो सद्गुरूंच्या चरणावरती रोज नेऊन ठेवायचा. तो रोज नेऊन ठेवून तो तिथेच राहतो. नंतर तो आपल्यामध्ये परत येत नाही. इथे आज आपण थांबूया. त्याच्या पुढचा भाग आपण उद्या पाहू. ओम गुं श्री गुरुदेवाय नमः.